हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या मंगळवार 23 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? सगळ्यात आधी तर शौर्य आणि ऊर्जा या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. ऊर्जा ही हर्षवर्धनला सगळ्यांसमोर एक्सपोज करणार हे समजल्यावर शौर्याने आपल्या बापाची बाजू घेतली. ऊर्जाला म्हणाला की माझे बाबा खूप चांगले आहेत, त्यांना तू सगळ्यांसमोर एक्सपोज करू नको आणि तू फक्त तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली त्याचा सूड घेतीयस. त्यामुळे ऊर्जाला खूप वाईट वाटलं आणि मग त्यानंतर विक्रांत हा चक्क पद्माच्या घरी पोहोचला आणि आता तुझं आणि माझं लग्न होणार आहे असं म्हणून त्याने चक्क पद्माबरोबर अंगलट करण्याचा प्रयत्न केला, तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेस ऊर्जा तेथे पोहोचली. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं आणि पुढे नेमकं काय घडणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्य हा ऊर्जाला विचारतो, ऊर्जा तू माझ्या डॅडची बदनामी का करतीयेस? तुला केस लढायची तर ती कोर्टात लढ ना. माझ्या वडिलांना असं मीडियासमोर एक्सपोज करणं, त्यांची बदनामी करणं, निंदा नालस्ती करणं हे अतिशय चुकीचं आहे असं म्हणून शौर्य हा ऊर्जापासून दूर जाऊन उभा राहतो. ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा शौर्यला विचारते, शौर्य मी हर्षवर्धन जहागीरदारांची निंदा नालस्ती नाही करत आहे, मी फक्त सत्य जगासमोर आणतीये. हर्षवर्धन जहागीरदार चुकीचं वागताय, पद्माच्या आयुष्याचं वाटोळं करताय, त्यामुळे मी त्यांचं सत्य जगासमोर आणणार आहे आणि यात माझं काही चुकतंय असं मला वाटत नाही. विक्रांत आणि पद्माचं लग्न व्हावं ही त्यांची इच्छा आहे. विक्रांतला या केसमधून सोडवण्यासाठी त्यांनी सुचवलेला मार्ग आहे आणि जर त्यांनी हे चुकीचं पाऊल उचललंय मग त्यांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर यायलाच हवा आणि मी हर्षवर्धन जहागीरदारांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणारच. ते पद्माबरोबर जे काही चुकीचं करताय ते सगळ्या जगासमोर सिद्ध करून दाखवणारच. शौर्य खूप चिडतो आणि म्हणतो, ऊर्जा कशावरून तू म्हणतीये की हे सगळं माझ्या डॅडने करायला सांगितलंय? हा सगळा त्या दिग्विजय शिर्के आणि विक्रांत शिर्केचा प्लॅन आहे, त्या दोघांनी हे सगळं केलंय. तर ऊर्जा म्हणते, शौर्य काय बोलतोयस तू? तुला तरी कळतंय का? ते ॲफिडेव्हिट कुणी तयार केलं? मी पाहिलंय ते ॲफिडेव्हिट. त्या ॲफिडेव्हिटवर जहागीरदार असोसिएट्सचा शिक्का आहे. तुझ्या डॅडने ते ॲफिडेव्हिट तयार केलंय, याचा अर्थ ही सगळी त्यांचीच आयडिया आहे. शौर्य म्हणतो, ऊर्जा त्यांनी ॲफिडेव्हिट तयार केलं, मग काय फरक पडला? ते विक्रांतचे वकील आहेत, त्यांना ते काम करायचंच आहे. ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा विचारते, शौर्य तू काय बोलतोय? तुला तरी कळतंय का? या सगळ्या प्रकरणामध्ये आमदार शिर्के, विक्रांत शिर्के आणि ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार हे तिघे इक्वली जबाबदार आहेत. त्या तिघांची सुद्धा जबाबदारी आहे आणि तिघे सुद्धा गुन्हेगार आहेत. शौर्य चिडून विचारतो, गुन्हेगार? माझे डॅड गुन्हेगार नाहीयेत ऊर्जा, ते वकील आहेत, त्यांनी कोणताच गुन्हा केलेला नाहीये. ऊर्जा चिडून म्हणते, त्यांनी कोणता गुन्हा केलेला नाहीये? विसरलास का तू? माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला, गोळी चालवली गेली होती जी तुला लागली. पद्मावर जीवघेणा हल्ला झाला तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते. ते सगळं काय होतं? मला तर वाटतं ते सुद्धा सगळं हर्षवर्धन जहागीरदारांनीच केलं असेल. शौर्य चिडून म्हणतो, बस झालं ऊर्जा, तुझ्याकडे काय पुरावा आहे? हे सगळं माझ्या डॅडने केलं. माझे डॅड फक्त कोर्टात केस लढतात, मानतो ना मी. ते कोर्टामध्ये चुकीच्या पद्धतीने केस लढत असतील पण कोर्टाच्या बाहेर कोणाचा जीव घेण्याचा प्रयत्न ते कधीच करणार नाही. तुझ्यावरचा जीवघेणा हल्ला असो किंवा पद्मावरचा हल्ला, हे सगळं त्या आमदार शिर्केचं कटकारस्थान आहे, विक्रांतचं कटकारस्थान आहे. ते माझ्या डॅडने केलेलं नव्हतं. मी हे कधी मान्यच करू शकत नाही की माझे डॅड कोणाचा जीव घेण्याचा प्रयत्न करू शकतात. ऊर्जा उत्तर देते, शौर्य तुझे डॅड कोणाचा जीव घेणार नाही, पण त्यांनी कोर्टात जे केलं ते चुकीचंच केलं ना. तू असं कसं म्हणू शकतो की माझे डॅड काही चुकीचं करत नाही? तुझ्या डॅडने ते CCTV फुटेज डिलीट केलं. जर मी त्याची कॉपी काढून ठेवली नसती तर आपल्या हातात काय राहिलं असतं? शौर्य म्हणतो, केलंस ना मग तू कोर्टात हे सिद्ध करून दाखवलं की माझ्या डॅडनेच तो पुरावा गायब केला होता आणि मग विक्रांतला पोलीस कस्टडी झाली. माझे डॅड हरले, तू जिंकली. तुझा उदो झाला, माझ्या डॅडचा अपमान झाला. झालं ना मग? आता कशाला माझ्या डॅडची बदनामी करतेय, मीडियासमोर मीडिया ट्रायल करतेय? हे अतिशय चुकीचं करतेस तू. ऊर्जा चिडून म्हणते, अपमान झाला? तुझ्या डॅडचा अपमान झाला? अरे त्या चुकीच्या बाजूने लढले, खोट्याच्या बाजूने लढले म्हणून हरले. त्यांचा कोणताही अपमान झालेला नाहीये.
अपमान तर माझ्या बाबांचा झाला होता. माझे बाबा हे सत्याच्या बाजूने लढत होते, तरी तुझ्या डॅडने चुकीच्या पद्धतीचा वापर करून त्यांना हरवलं आणि त्यांचा अपमान केला. शौर्य म्हणतो, आता आलं ना मनातलं ओठांवर. तू फक्त पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी नाही लढत आहे, तर तू तुझ्या बाबांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी लढतीये ऊर्जा. ऊर्जा चिडून म्हणते, शौर्य, मी कोणाचा बदला घेण्यासाठी नाही लढत आहे, तर ही माझी लढाई पद्माला न्याय मिळवून द्यायची आहे. शौर्य म्हणतो, नाही, जोपर्यंत तू कोर्टात लढत होती तोपर्यंत ही पद्माला न्याय मिळवून देण्याची लढाई होती, पण आता ही माझ्या बाबांना हर्षवर्धन जहागीरदारांचा सूड घेण्याची तुझी लढाई आहे, एवढं लक्षात ठेव. ऊर्जा चिडून म्हणते, शौर्य, मी कोणताही सूड घेत नाहीये. मला जर सूड घ्यायचा असता ना तर मी तुझ्याशी लग्नच केलं नसतं, एवढं लक्षात ठेव. शौर्य चिडून म्हणतो, ऊर्जा, कुठला विषय तू कोठे नेतीये? आपल्या लग्नाचा आणि या केसचा काहीच संबंध नाहीये. ऊर्जा म्हणते, मग शौर्य, तुझे डॅड जे चुकीचं वागताय ते तुला कळत नाहीये का? शौर्य म्हणतो, माझे डॅड हे कोर्टात एखाद्याची बाजू घेऊन त्याला निर्दोष सिद्ध करू शकतात, पण ते कधीही चुकीचं वागलेलं नाहीये हे मी तुला सांगू शकतो. ऊर्जा म्हणते, खरंच मला माहीत नाहीये तुझे डॅड आधी चुकीचे वागले की नाही, पण आता पद्माच्या बाबतीत ते चुकीचे वागताय हे तुला कळत नाहीये का? अरे, त्या विक्रांत आणि पद्माचं लग्न झालं तर तो विक्रांत पद्माला ओरबाडून खाईल, तिची अशी अवस्था करेल ना की ती पद्मा पुन्हा आपल्याकडे दिसेल की नाही याच्यावर मला शंका वाटते. आणि तो आमदार शिर्के पद्माला काय स्वतःच्या घरची सून म्हणून मिरवणार आहे का? स्वतःच्या घरी सुद्धा तो तिला नेणार नाही, दुसरीकडेच तिला घेऊन जातील. आणि पद्माकडून तर आधीच ॲफिडेव्हिट साईन करून घेतलेलं असेल, म्हणजे पद्माच्या हातून सगळं निसटलेलं असेल. शौर्य चिडून म्हणतो, तुला लढायचं आहे ना, पद्माला न्याय मिळवून द्यायचा आहे ना, मग कोर्टात मिळवून दे. ऊर्जा चिडून म्हणते, अरे लग्न काय कोर्टात होणार आहे का? लग्न बाहेर होणार आहे ना, मग मला हे लग्न होऊ द्यायचं नाहीये. म्हणूनच मी ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारला एक्सपोज करणार आहे, कारण हे सगळं त्यांचंच प्लॅनिंग आहे, हे सगळं त्यांनीच केलं आहे. शौर्य चिडून म्हणतो, बस झालं ऊर्जा, तुला काय करायचं ते कर, पण यामध्ये मी तुझी साथ देणार नाहीये. आजपर्यंत या केसमध्ये मी नेहमी तुझी साथ दिली, प्रत्येक क्षणाला मी तुझ्याबरोबर होतो, पण आता तू जे काही करते ना ते अतिशय चुकीचं करते. माझ्या डॅडला बदनाम करणं चुकीचं आहे. ऊर्जा चिडून म्हणते, शौर्य, तुझ्या डॅडने काय काय चुकीचं केलंय ना हे तू विसरलाय. आता हे जे ॲफिडेव्हिट बनवणं ती त्यांची चूक आहे. माझ्या अकाउंटवर 5 लाख रुपये हे तुझ्या डॅडने पाठवले होते, आमदार शिर्केने नाही. पद्माला 2 लाख रुपयांची लाच केस मागे घे तुझ्या डॅडने दिली होती, आमदार शिर्केने नाही. आणि हे तू कसं विसरलास? शौर्य म्हणतो, मग तू विसरलीस का? माझ्या डॅडच्या ऑफिसमधून तुझ्या अकाउंटवर पैसे आले हे मी तुला सांगितलं होतं, हे तू विसरलीस का? शौर्य हा ऊर्जाला ठणकावून सांगतो, या केसच्या सुरुवातीपासून मी नेहमी तुझ्याबरोबर होतो, मी नेहमी तुझी साथ दिली. माझ्या डॅडच्या विरोधात गेलो, माझ्या फॅमिलीच्या विरोधात गेलो, कारण मला नेहमी माहीत होतं की ही लढाई पद्माला न्याय मिळवून द्यायची आहे, विक्रांतला जेलमध्ये पाठवण्याची ही लढाई आहे. पण आता ही लढाई पद्माला न्याय मिळवून द्यायची राहिलेली नाहीये, तर ही लढाई आता फक्त माझ्या डॅडचा सूड घेण्याचं युद्ध झाली आहे. ऊर्जा खूप चिडते आणि म्हणते, शौर्य, म्हणजे माझ्या बाबांबरोबर जे झालं ते चुकीचं नव्हतं का? तुझ्या बाबांनी चुकीच्या पद्धतीने केस लढली, माझ्या बापांचा एवढा अपमान केला, एवढा अपमान केला की शेवटी त्यांनी आणि ऊर्जा बोलता बोलता थांबते. शौर्य म्हणतो, आता का थांबलीस? बोल ना, तुझ्या बाबांनी आत्महत्या केली त्याचा सूड तू उगवतीयेस. मला मान्य आहे ना, माझ्या डॅडने चुकीच्या पद्धतीने तुझ्या बाबांना हरवलं असेल, पण तुझ्या बाबांनी आत्महत्या केली हा त्यांचा दोष होता, त्यांनी इतका टोकाचा निर्णय घ्यायलाच नको होता. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्का बसतो. शौर्याला समजतं तो जास्त बोलून गेलाय, ऊर्जाच्या बाबांच्या आत्महत्येबद्दल त्याने बोलायला नको होतं. ऊर्जा ही पूर्णपणे हादरून गेलेली असते, तिला आता शौर्यशी काही बोलायचं नसतं. शौर्य म्हणतो, ऊर्जा, मी चुकीचं बोललो, माझा मुद्दा वेगळा आहे, मला तुला हे सांगायचं आहे. तर ऊर्जा म्हणते, ही लढाई नेहमी माझ्या एकटीची होती. शौर्य म्हणतो, ऊर्जा, माझं ऐकून घे, तुझा गैरसमज होतोय. ऊर्जा म्हणते, गैरसमज तर माझा आधी झाला होता, तो आत्ता क्लिअर झालाय. ही लढाई कधीच आपल्या दोघांची नव्हती, ही लढाई नेहमी माझ्या एकटीची होती आणि पुढे सुद्धा ही लढाई मला एकटीलाच लढायची आहे. शौर्य चिडून म्हणतो, ऊर्जा, माझं ऐकून तरी घे, तुला माझं काही ऐकायचंच नाहीये. ऊर्जा म्हणते, आता ऐकायला राहिलंय तरी काय?
तुझ्या डोळ्यांवर तुझ्या डॅडच्या प्रेमाची पट्टी बांधली गेली आहे. त्यामुळे तुला कितीही डोळे उघडण्याचा प्रयत्न केला ना तरी ते शक्य होणार नाही. तुझ्या डॅडची चूक तुला कधीच कळणार नाही. शौर्य म्हणतो, ऊर्जा मी अजूनही तुझ्याबरोबर आहे. फक्त तू जे डॅडबद्दल करतेस ना. ऊर्जा म्हणते, करणार. मला जे योग्य वाटतं ते मी करणारच. शौर्य चिडून म्हणतो, मग तुला जे योग्य वाटतंय ना ते मला योग्य वाटत नाहीये आणि मी तुझी साथ देणार नाही, एवढं लक्षात ठेव. शौर्य आणि ऊर्जा एकमेकांकडे रागारागाने पाहू लागतात. शौर्याला ऊर्जाचं वागणं पटलेलं नसतं आणि ऊर्जाला शौर्याचं वागणं पटलेलं नसतं. आणि तेवढ्यात तेथे दिव्या येते. दिव्याने सगळं भांडण ऐकलेलं किंवा पाहिलेलं नसतं. फक्त हे दोघे एकमेकांशी भांडताय एवढं तिला कळतं. दोघे एकमेकांवर ओरडत होते आणि या लव्ह बर्ड्समध्ये भांडण होतंय हे पाहून दिव्या खूप खुश होते. बॅकग्राऊंडमध्ये हरलो दुःख झाले सोबती हे एक दुःखद सॅड सॉन्ग सुरू होतं. शौर्य रागारागाने आपल्या रूममध्ये निघून जातो. ऊर्जासाठी सगळं संपलेलं असतं. ज्या शौर्याने या केसमध्ये आजपर्यंत माझी साथ दिली त्या शौर्याने आज माझी साथ सोडली. आता मी एकटी पडलीये या विचाराने ऊर्जा पूर्णपणे हादरून गेलेली असते आणि दिव्या ही निर्लज्जासारखी हसत असते. ऊर्जा ही कशीबशी अंगात त्राण नसताना आपल्या रूममध्ये येते. रूमचा दरवाजा लावून घेते. शौर्यसुद्धा त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि ऊर्जा आणि शौर्यमध्ये भांडण झालं हे पाहून दिव्या हसत असते, खूप खुश असते. ऊर्जाला आठवतं की शौर्य काय म्हणाला. शौर्य म्हणाला, आता ही पद्माच्या न्यायाची लढाई नाही तर तुझ्या वडिलांच्या सुडाचं युद्ध झालंय आणि तू माझ्या डॅडबरोबर जे काही करते ना ते अतिशय चुकीचं करतेय. ऊर्जा दुःखी होऊन रडू लागते. शौर्याला आठवतं की ऊर्जाने माझी साथ सोडलीये, आता मी एकटीच लढणार असं म्हणाली. शौर्याला खूप त्रास होतो आणि तो आपल्या रूममध्ये फेकझोक करू लागतो. तो खूप दुःखी असतो आणि हे सगळं पाहून दिव्याला आकाश ठेंगणं झालेलं असतं. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. दिव्या म्हणते, अरे वा, मी जर माझी पर्स विसरून गेले नसते तर घरातला एवढा मोठा गोंधळ मला कळालाच नसता. लव्ह बर्ड्समध्ये भांडण झालंय. आता का भांडण झालं ते तर कळलं नाही, पण भांडण झालं हे महत्त्वाचं. आता ही बातमी मला डॅडपर्यंत आणि आईपर्यंत तर पोहोचावीच लागेल आणि त्याचा मला खूप फायदा होईल असा विचार करून ही दिव्या खूप खुश होते. तिला वेगळाच आनंद झालेला असतो. या लव्ह बर्ड्समध्ये भांडण झालं आणि आता मला ही गॉसिप सगळ्यांपर्यंत पोहोचवता येईल. इकडे आमदार शिर्के त्याच्या घरी काहीतरी काम करत असतो आणि तेवढ्यात विक्रांत शिर्के घराबाहेर निघणार. आमदार शिर्के त्याला थांबवतो आणि विचारतो, ओ चिरंजीव, कुठे चालला एवढ्या रात्री? विक्रांत म्हणतो, चाललोय मित्रांबरोबर. आमदार शिर्के चिडून म्हणतो, अहो आता लग्न आहे तुमचं 2-4 दिवसात. हे सगळ्या पार्ट्या बिट्या थांबवा, नाहीतर लग्नाच्या बोहल्यावर सुजलेले डोळे उतरलेला चेहरा घेऊन उभा राहाल. तर विक्रांत म्हणतो, ओ पप्पा, मी काय दारू बिरू प्यायला चाललेलं नाहीये, फक्त डिनरला चाललोय. आमदार शिर्के म्हणतो, ठीक आहे, पण लक्ष ठेवा. विक्रांत चिडून विचारतो, तुम्ही काय उद्याच माझं लग्न लावून देणार आहात का? आमदार शिर्के म्हणतो, अहो ती काय आठवडा मीटिंग आहे का? उद्या जरी लग्न नसेल तरी सुद्धा लग्नाची खूप तयारी करावी लागणार आहे. आपल्याला मीडियाला बोलवायचं आहे, काही पाहुण्यांना बोलवायचं आहे. विक्रांत विचारतो, लग्नामध्ये मीडियाला कशाला बोलवायचं? आमदार शिर्के चिडून म्हणतो, तू काय थोडा मंद आहे का रे? एकदा सांगितलेलं लक्षात राहत नाही का? तुला सांगितलं होतं ना, तुझ्या लग्नाची बातमी जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढ्या जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे. तर विक्रांत म्हणतो, माझ्या त्या पॉडकास्टनंतर सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाली आहे. सगळ्यांना कळलंय की मी त्या पद्माशी लग्न करणार आहे. आमदार शिर्के म्हणतो, अरे ते सोशल मीडियाचं कौतुक मला सांगू नको. लोकांना सोशल मीडियाद्वारे बातमी कळते, पण 99% लोकांचं असं मत असतं की सोशल मीडियावरची बातमी खोटी आहे, अफवा आहे. जोपर्यंत वृत्तपत्रात, न्यूजपेपरमध्ये, टी व्हीवर बातमी येत नाही, न्यूज चॅनलवर, तोपर्यंत लोकांचा विश्वास पटत नाही, अधिकृत दर्जा मिळत नाही त्याला. विक्रांतला सुद्धा हे पटतं आणि तेवढ्यात सुवर्णा तेथे येते आणि म्हणते, अहो मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. आमदार शिर्के म्हणतो, आधी मी काय सांगतो ना ते ऐकून घ्या. लवकरच विक्रांतचं लग्न होणार आहे. लग्नाच्या दिवशी तेथे पत्रकार असतील. ती एक अनौपचारिक पत्रकार परिषद असेल आणि या पत्रकार परिषदेत आपण चौघं असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही अर्पिताला सुद्धा सांगून ठेवा आणि तुम्हाला काही बोलायची गरज नसेल पण एखादा आगाऊ पत्रकार असतो, तो तुम्हाला काही प्रश्न विचारेल आणि त्या प्रश्नांची उत्तरं काय द्यायची हे मी तुम्हाला आधीच सांगून ठेवलेलं असेल.
घाबरायचं नाही, मी जेवढं सांगितलं तेवढंच बोलायचं, आगाऊ बोलायचं नाही. सुवर्णा हो म्हणते आणि मग आमदार शिर्के या विक्रांतला ठणकावून सांगतो, आणि तुझ्या दारूच्या पार्ट्या बंद कर, नाहीतर तीर्थाशी नाही तर त्या कामवाल्या पद्माबरोबरच आयुष्यभर संसार करावा लागेल, एवढं लक्षात ठेव. विक्रांत तोंड वाकडं करतो आणि इकडे तीर्था एका मुलाच्या बाईकवर बसून घरी परत येते आणि म्हणते, अरे यार मला खूप उशीर झाला आहे. हा मुलगा म्हणतो, तू तर कळवलं होतंस ना की तुला यायला उशीर होणार आहे, काही खास होतं का आज घरी? तर तीर्था सांगते, अरे आमचे जे नेबर आहेत ना वाडिया अंकल, त्यांच्या इथे पार्टी होती, मला माझ्या फॅमिलीबरोबर तेथे जायचं होतं आणि मी कळवलं होतं, पण कधी? जेव्हा आपण सेमिनारला होतो तेव्हा दुपार होती, आता रात्र होत आली आहे. तर हा मुलगा म्हणतो, अगं यार मग ट्रॅफिक किती होतं, एवढा वेळ तर लागणारच ना. तीर्था म्हणते, हो ना, ते सेमिनारचं ठिकाण इतकं ऑड आहे, तेथे काही ट्रान्सपोर्टच नाही आहे, किती वेळ लागला आपल्या ट्रॅफिकमध्ये. तर हा मुलगा म्हणतो, तू तर म्हणत होतीस गल्लीतून नको गल्लीतून नको, गल्लीतून आणलं शॉर्टकटने म्हणून लवकर पोहोचलो, नाहीतर अजून तू अर्ध्या रस्त्यातच असती. ती म्हणते, हो ना, आज तुझी खूप मदत झाली, तुझ्याबरोबर मी या बाईकवर येते ना तर मला खूप फायदा होतोय, मी लवकर जाते लवकर घरी परत येते. हा मुलगा म्हणतो, थांब एक मिनटं, आणि तो तीर्थाला एक कॅडबरी देतो, चॉकलेट. तीर्था विचारते, ही कशासाठी? तर हा मुलगा सांगतो, तसं तर लोक आजकाल उत्तर ऐकण्यासाठी कॅडबरी देतात, पण मी तू प्रश्न विचारला ना म्हणून कॅडबरी देतोय. तेथे तू त्या स्पीकरला इतका छान प्रश्न विचारला की त्या स्पीकरला सुद्धा मजा आली उत्तर द्यायला, आणि तेथे बाकीच्या लोकांना सुद्धा 4 ज्ञानाच्या चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. तीर्था म्हणते, आहेस मी हुशार. हा मुलगा म्हणतो, माहिती आहे ते चांगलं, कधी नव्हे ते एक प्रश्न विचारला, एवढं इतरू नकोस. तीर्था म्हणते, हे चॉकलेट आहे ना, मी आज नाही खाणार, उद्या आपण भेटू ना तेव्हा एकत्र खाऊया. हा मुलगा म्हणतो, ए गप ग, इयत्ता चौथी, काय एकत्र खाऊया, मला नाही खायचंय. तीर्था म्हणते, पण मला तर तुझ्याबरोबरच खायचंय, चल बाय, आता मी जाते. आणि तीर्था घरात जाते. हा मुलगा सुद्धा हेल्मेट घालून तेथून निघून जातो. आणि इकडे घरात किचनमध्ये ऊर्जा काहीतरी करत असते. तेवढ्यात शौर्य किचनमध्ये येतो. ऊर्जा आणि शौर्य हे दोघे एकमेकांकडे पाहत असतात. आता या दोघांना भांडण मिटून घ्यायचंय की भांडण तसंच राहू द्यायचंय काय माहीत. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. ऊर्जा आणि शौर्य या दोघांमध्ये आजपर्यंत आपण एवढं मोठं भांडण कधीच पाहिलेलं नाहीये. शौर्य हा नेहमी हर्षवर्धनच्या विरोधात आणि ऊर्जाच्या बाजूने उभा राहिला. हर्षवर्धन हरला तरीसुद्धा शौर्य हा ऊर्जाला काहीच बोलला नाही. पण आता शौर्याला हे पटत नाहीये की ऊर्जा हर्षवर्धनची बदनामी करणार आहे. हर्षवर्धन चुकीच्या पद्धतीने पद्माला फसवतोय हे सुद्धा त्याला पटत नाहीये. त्याने सगळा दोष हा आमदार शिर्के आणि विक्रांतवर टाकून दिलाय की हे जे काही होतंय ते आमदार शिर्के आणि विक्रांत करताय. माझा बाप तर धुतल्या तांदळासारखा आहे, त्याची काहीच चूक नाहीये, आणि ऊर्जा त्याला समजवण्याचा प्रयत्न करतेय. हे सगळं तुझ्या बापाचंच आहे, तुझ्या बापाचं डोकं आहे, त्याचीच आयडिया आहे. पण शौर्याला हे बिलकुल पटत नाहीये आणि यावरूनच या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालंय. आता ऊर्जा आणि शौर्य पुढे काय करतात, त्यांच्यातलं भांडण असंच राहतं की मग ते दोघे पुन्हा एकत्र येतात, हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. आणि इकडे आमदार शिर्केने ऊर्जा आणि शौर्य या दोघांच्या विरोधात सगळी कटकारस्थानं केली आहेत. पद्मा आणि विक्रांतच्या लग्नाची तयारीसुद्धा सुरू आहे. आणि आता विक्रांत आणि पद्माचं लग्न कसं होतं काय होतं हे पाहायला सुद्धा खूप मजा येईल. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जा ही स्वतःसाठी आणि शौर्यासाठी नाश्त्याच्या 2 प्लेट घेणार. विजया विचारेल, दुसरी प्लेट कुणासाठी? तर ऊर्जा म्हणेल, माझ्या आणि शौर्यासाठी. तर विजया सांगणार, शौर्य तर केव्हाच ऑफिसला गेला, आणि त्यात आगीत तेल ओतायला आपली दिव्या असेल, आणि विचारेल, तुला नाही का सांगितलं, असाच निघून गेला का? त्यामुळे ऊर्जाला वाईट वाटणार. पण सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे पद्माच्या घरी. विक्रांत शिर्के चक्क पद्माच्या घरी पोहोचणार. पद्मा घरी एकटीच असेल. विक्रांतला पाहून पद्मा खूप घाबरेल आणि विक्रांत चक्क तिला जवळ ओढणार. पद्मा विचारेल, हे काय करतोयस तू? तर विक्रांत म्हणेल, असं काय करतेस, तू आता माझी होणारी बायको आहे ना, आणि होणाऱ्या बायकोकडून मी काहीतरी घ्यायला आलोय. असं म्हणून तो पद्माच्या आणखीन जवळ येणार
त्यामुळे पद्मा खूप घाबरेल आणि विक्रांत हा नक्कीच पद्माबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करेल, पद्माला त्रास देण्याचा प्रयत्न करेल. पण त्याच वेळेस ऊर्जा तेथे पोहोचणार. ऊर्जाला काही माहीत नसणार की विक्रांत तेथे आलाय. पण ऊर्जाला नजरेसमोर जे काही दिसेल की विक्रांत हा चक्क पद्माबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतोय, हे पाहून ऊर्जाला जबर धक्का बसणार. मग आता ऊर्जा ही विक्रांतची धुलाई करणार का? पण जर ऊर्जाने विक्रांतची धुलाई केली तर विक्रांत आणि पद्माच्या लग्नामध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतात आणि ऊर्जाचा जो प्लॅन आहे तो प्लॅन फ्लॉप होऊ शकतो. मग आता ऊर्जा नेमका काय निर्णय घेणार? विक्रांतला तेथून हाकलून लावणार की सगळी परिस्थिती सांभाळून घेणार? हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.